गुड मॉर्निंग टू ऑल. या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मागल्या लेक्चर्समध्ये आपण नेपोलियन बोनापार्टचा राजकीय इतिहास जो आहे तो त्याचं अध्यापन करायला सुरुवात केली होती आणि खऱ्या अर्थाने नेपोलियन बोनापार्ट हे एक इतिहासातलं सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तिमत्व जे आहे ते आपण सध्या अभ्यासतोय. तर या प्रक्रियेमध्ये तुम्ही लक्षात घ्या की मागील तासामध्ये आपण नेपोलियन बोनापार्टचं एकूण जे चरित्र आहे, जीवन जे आहे त्याचा पूर्ववृत्तांत जो आहे लहानपणापासून तर त्याच्या संपूर्ण प्रथम विजयापर्यंतचा तो थोडक्यात आपण अभ्यासला आणि या कालखंडामध्ये नेपोलियनची वाढ कशी झाली, त्याची पार्श्वभूमी त्याच्या फॅमिलीची काय होती, त्याचबरोबर फ्रान्समध्ये आल्यानंतर अर्थात पॅरिसमध्ये राहिल्यानंतर त्याच्यामध्ये कोणती एकूण वेगळं व्यक्तिमत्व उभारायला आलं हे आपण सगळं बघितलेलं आहे स्लाइडच्या आधारे. तर याच्या पुढे जाऊन आपल्याला खऱ्या अर्थाने त्याची जी प्रथम विजयाची घोषणा आहे ती अर्थात तुलोन या बंदराच्या दृष्टिकोनातून ती आहे. तर ती आज आपल्याला बघायची होती. हा व्हिडिओ दाखवत असताना तो इंग्रजीमध्ये आहे. इपिक हिस्ट्री चॅनलचा तो व्हिडिओ आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने तो त्यांनी टुलोन बंदराचा विजय जो आहे, जो नेपोलियनच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा विजय आहे, पहिला विजय आहे, तो त्यांनी दाखवलेला आहे. तर याचं नॅरेशन इंग्लिशमध्ये आहे. त्याचा अनुवाद मी तुम्हाला मध्ये-मध्ये मराठीत करून समजून सांगेल आणि या युद्धशास्त्राच्या दृष्टिकोनातून नेपोलियन सेनापतित्वाच्या फ्रेममध्ये कसा होता, त्याचे प्लॅनिंग्स काय होते, आयडियाज काय होते, हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओतून बघायचं आहे. तर काळजीपूर्वक हा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला पहिले स्लाइड शेअर करतो. आपण पहिले रिवाइज करू आणि नंतर त्या व्हिडिओकडे जाऊ पुन्हा एकदा. तर आपण काल एक जी पीपीटी बघितली होती नेपोलियनच्या पूर्ववृत्तांताची. त्यामध्ये आपण त्याचा जन्म बघितला, त्याचं जन्म ठिकाण बघितलं, त्याचे वडील काय करायचे त्यांची पार्श्वभूमी बघितली, त्याचं शिक्षण जे आहे ते कशा पद्धतीने झालं, त्याचा इंटरेस्ट काय होता हे सगळं आपण इथे बघितलं. त्याने जी नोकरी पत्कारली तर त्या नोकरीचा प्रारंभ तोफखाना दळामध्ये सेकंड लेफ्टनंट तो तिथे कार्यरत होता 1790 पर्यंत. नंतर तो कॉर्सिकनच्या राष्ट्रवादी लढ्यामध्ये सामील झाला. मग पुन्हा एकदा 1792 मध्ये लष्करामध्ये त्याची पुनर्नियुक्ती झाली कॅप्टन म्हणून आणि त्याचा राजकीय एक वैचारिक धारा जी आहे ती कशा पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावर होती ते आपण बघितलं. पहिले राजेशाही समर्थक म्हणून, त्यानंतर कॉर्सिकन राष्ट्रवादी म्हणून आणि सरतेशेवटी फ्रेंच रिपब्लिक अर्थात फ्रेंच जन आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पक्षाच्या दृष्टिकोनातून जे रिपब्लिक स्थापन झालेलं होतं त्या जॅकोबिन पक्षामध्ये त्याचं समर्थन होतं आणि अशा पद्धतीने या जॅकोबिन पक्षाच्या आधारेच त्याला लष्करामध्ये एक प्रथम आपली मोहीम मिळाली. ती टुलोनचा विजय तो 17 ऑगस्ट 1793 मध्ये त्याला तो विजय मिळाला. तर हा जो विजय आहे टुलोन बंदराचा हा त्याच्या आयुष्यातला किती महत्वाचा विजय होता हे आता आपण एका व्हिडिओच्या आधारे बघूया. An epic history TV History March collaboration, supported by our sponsor, Osprey Publishing. हे नेपोलियनचं वाक्य आहे. इट वॉज इन टुलॉन दॅट माय रेप्युटेशन बिगन, असं नेपोलियन इथे म्हणतोय. आता याचा अर्थ असा की माझी प्रतिष्ठा जी प्रारंभाला झालेली आहे, ज्याची सुरुवात माझ्या प्रतिष्ठेची झाली ती टुलॉनच्या विजयानंतर झालेली आहे, असं नेपोलियनचं म्हणणं आहे. आता स्वतः जेव्हा नेपोलियन असं म्हणतोय की टुलॉनच्या विजयामुळे खऱ्या अर्थाने माझी प्रतिष्ठा इथे सुरुवात झाली, तर त्या खऱ्या अर्थाने टुलोनचं महत्त्व त्याच्या दृष्टिकोनातून किती होतं या वाक्यातून दाखवलेलं आहे. In the summer of 1793, the French Revolution was entering its fourth year, and France was on the verge of anarchy. In
Paris, political extremists had seized control of the revolution. 1793 सालचा जे फ्रेंच रिव्होल्यूशनची जे कार्यकाळ होता, त्या कार्यकाळामध्ये रिपब्लिकचं सरकार रॉबेस्पियरच्या पक्षाने अर्थात जॅकोबिन पक्षाने तिथे हाताळलेलं होतं. तर तुम्हाला इथे लेफ्ट साइडला रॉबेस्पियर दिसेल. त्याबरोबर त्याचे सहकारी डॅन्टोन आणि सेंट जस्ट हे तिघजण त्या कालखंडामध्ये सरकारचे सगळ्यात महत्त्वाचे अधिकारी होते. तर यांच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ ते सांगतायत. They guillotined the king. And 16व्या लुईला जे गिलोटिनवर देण्यात आलं, त्याचा शिरच्छेद करण्यात आला, हे ते चित्र आहे. हे तुम्ही बघू शकता. त्याचं शिर जे आहे ते तिथे दाखवलेलं आहे. imposed a reign of terror that dealt summary justice to all suspected enemies of the revolution. Hoping to unify the new republic, France's leaders had declared war on the Habsburg Empire. But the conflict quickly widened, and soon France was facing the combined might of Europe's leading powers, determined to stamp out a dangerous political experiment. तर हा जो नकाशा दाखवलेला आहे, हा नकाशा तत्कालीन कालखंडामध्ये फ्रान्सच्या विरोधात गेलेल्या राष्ट्रांचा आहे. तर इथे तुम्हाला दिसेल, इथे तुम्हाला UK दिसेल, जो रेडिश मध्ये दिसतोय. त्यानंतर इथे तुम्हाला ऑस्ट्रिया दिसत आहे. त्याचबरोबर या साईडला प्रशिया सुद्धा तुम्हाला इथे दिसतोय. त्यानंतर इथे हॅम्सबर्ग एम्पायर जे आहे ते सुद्धा इथे तुम्हाला दिसतंय. त्याबरोबर इथे स्वित्झर्लंड हे न्यूट्रल राष्ट्र असल्या कारणाने ते युद्धात कोणतेही समाविष्ट व्हायचं नाही. त्यानंतर इथे बवारी आहे, ऑस्ट्रियाचा हा मोठा प्रांत आहे, प्रशियाचा इथे मोठा प्रांत आहे. ब्रिटन या पक्षाची संदर्भामध्ये आपण संधी केली गेली होती, त्यामुळे तो इथे आहे. तर इथे पिडमॉन्ट सार्डिनिया जे खऱ्या अर्थाने महत्वाचं इटली मधलं प्रांत होतं, राज्य होतं, ते इथे त्याच्या विरोधात गेलेलं आहे. इथे सार्डिनिया दिसून येईल. किंगडम ऑफ नेपेल्स, त्यानंतर टस्कनी, पेपल स्टेट आणि स्वित्झर्लंड हे इथे तुम्हाला व्हाईट मध्ये दिसेल, जे न्यूट्रल आहे. त्यानंतर स्पेन आहे, इथे पोर्तुगाल आहे. हे सगळे जे एम्पायर जे तुम्हाला दाखवलेले आहे, हे सगळे एम्पायर फ्रेंच रिव्होल्यूशनच्या विरोधात गेलेले, अर्थात तिथल्या राज्यक्रांतीच्या विरोधात जाऊन तिथली राजेशाही पुनर्स्थापित करण्यासाठी आणि फ्रान्स जे रिपब्लिक स्थापन झालेलं आहे, त्या फ्रान्सच्या रिपब्लिकला मोडून काढण्यासाठी तिथे त्यांनी स्वतःमध्ये संधी केली आणि या संधीच्या आधारेच मग फ्रान्सवर त्यांनी आक्रमण केलं. तर तुम्हाला इथे जे बाण दिसत आहे ते तुम्हाला इथे प्रशियन लष्कर, इथे ब्रिटनचं लष्कर आणि ऑस्ट्रियन लष्कर हे या बाजूने फ्रान्सवर चढाया करत होतं. पिडमॉन्ट जे आहे, पिडमॉन्ट अर्थात इटालियन राष्ट्रातलं राज्य, ते इथे तुम्हाला आक्रमण करताना दिसत आहे. आणि दुसरीकडे स्पेनने सुद्धा फ्रान्सच्या विरोधात जी मोहीम घेतली ती या साईडला होती. तर अशा पद्धतीने असं 4-5 देशांनी मिळून फ्रान्सचं रिपब्लिक मोडण्याचा प्रयत्न तिथे केलेला होता. Meanwhile, whole regions of France had come out in open revolt. आता फ्रान्समध्ये तुम्हाला हे 2 फ्लॅग दिसतील. तर हे फ्लॅग जे आहे ते फ्रान्समधली राज्यक्रांतीला विरोध करणारे जे राजपदाशी एकनिष्ठ लोक होते त्यांचा आहे. तर या लोकांनी, या रॉयलिस्ट लोकांनी ज्याला म्हटलं गेलं आहे, म्हणजे राजपदाचे समर्थक जे होते, राजाचे समर्थक, त्या लोकांनी या प्रांतामध्ये स्वतःचा दबदबा कायम राखला होता आणि ते सुद्धा या इतर राष्ट्रांसोबत फ्रान्सच्या रिपब्लिकला नष्ट करण्याचे प्रयत्न करत होते आणि याचमुळे त्यांना मदत सुद्धा या बाकीच्या राष्ट्रांनी केलेली होती. तर असे या प्रकारे बंडखोर जे आहे, ज्या जनप्रतिनिधीच्या सरकारच्या विरोधातले, रिपब्लिकच्या विरोधातले, ते इथे होते. तर हे तुम्ही बघू शकता की फ्रान्सला त्या कालखंडामध्ये अर्थात नेपोलियनच्या दृष्टिकोनातून किती शत्रू त्याचे इथे उगवलेले होते. तर या सगळ्यांनी रिपब्लिकला नष्ट करण्याचा प्रयत्न त्या कालखंडामध्ये केलेला आहे. पुढे बघूया. Horrified by the new extremism of the revolution. In August, the Republic suffered a further potentially fatal blow when the city of Toulon joined the revolt. हे जे दाखवत आहे हे टुलॉन बंदर आहे, की बघू शकता टुलॉन बंदराचं भौगोलिक स्थान हे, हा जो तुम्हाला समुद्र दाखवलेला आहे, हा समुद्र भूमध्य समुद्र आहे, मेडिटेरियन सी ज्याला आपण म्हणतो. तर त्याच्या अगदी टोकावर इथे टुलॉन बंदर तुम्हाला दिसत आहे, की जे बंदर खऱ्या अर्थाने फ्रान्सच्या दृष्टिकोनातून महत्वाचं होतं. कारण की फ्रान्स मधलं सगळ्यात मोठं नौदल जे आहे, म्हणजे स्वतः फ्रान्स राज्य, ते या टुलॉन बंदरामध्ये राहायचं, जे भूमध्य समुद्रावर तिथे स्वतःचं निरीक्षण चालू ठेवायचं, दबदबा ठेवायचं.
तर फ्रान्सच्या एकूण नौदलापैकी 1/3 असं नौदल जे आहे ते टुलॉन बंदरावर होतं. म्हणून हे मोक्याचं बंदर होतं, की ज्या बंदराच्या आधारे फ्रान्सची परकीय सत्ता जी आहे, म्हणजे जे बाकीचे राष्ट्र जे आहेत, ते ह्या जिंकण्याचा प्रयत्न करत होते. आणि टुलॉनचं महत्त्व रिपब्लिकनना सुद्धा माहीत असल्याकारणाने रिपब्लिकन लोकंसुद्धा हे टुलन बंदर शत्रूच्या हाती जाऊ न देऊ या कारणाने तिथे खऱ्या अर्थाने समोर येताना दिसून येतात. तर टुलॉनचा जो लढा झालेला आहे, तो या प्रदेशामध्ये झालेला आहे. Toulon was France's largest and most important naval base in the south, home हे to a third of हे the टुलॉनचं entire चित्र French आहे, navy. टुलॉन बंदराचं. But now rebels welcomed their old enemy, the British Royal Navy, into the port, led by Admiral Lord Hood, aboard a इथे जे तुम्हाला नावा दिसत आहेत, टुलॉन बंदरावर जे राजनिष्ठ लोकं होते, बुरबॉन घराण्याचे, त्यांनी काय केलं, की इंग्लंडच्या नौदलाला इथे टुलॉन बंदराला हस्तगत करण्यासाठी मदत केली. अर्थात इथल्या नौदलातल्या काही लोकं जे होते, जे रिपब्लिकचे बंडखोर होते, त्या रिपब्लिकन सरकारच्या विरोधात जाऊन यांनी शत्रू पक्षाशी हातमिळवणी केली आणि अशा पद्धतीने टुलोन चं जे महत्त्वाचं बंदर आहे, ते ब्रिटिशांच्या हाती आलेलं आहे. आणि इथे त्यांना फ्रान्समधल्या राजनिष्ठ लोकांनी इथे मदत केलेली होती. HMS Victory. It was an extraordinary coup. Without a shot being fired, the Allies had crippled French naval power in the Mediterranean and gained a vital toehold on the French coast. हे म्हणतात की कोणतीही गोळी न झाडता ब्रिटिशांनी राजनिष्ठाच्या मदतीने टुलोन बंदराचा कब्जा घेतला आणि त्यांनी आपला जो पाय जो आहे, तो इतक्या बळकट रीतीने इथे टुलोन बंदरावर ठेवला, की त्या आधारे ते फ्रान्सच्या मुख्य भूमीमध्ये पुढे जाऊन आक्रमण करू शकणार होते. जर रिपब्लिकनकडून त्यांना कोणताही विरोध जर झाला नसता तर. त्यामुळे हे बंदर फार महत्त्वाचं होतं. कारण की या बंदरातून इतर पक्षातले सैनिक सुद्धा फ्रान्समध्ये घुसू शकत होते. All French forces in the area were immediately diverted to face this new threat and lay siege to the rebel port. इथे ब्रिटिशांचा फ्लॅग तुम्हाला दिसतो टुलोन बंदरावर आणि मागे जो आहे 2 फ्लॅग जे आहे ते खऱ्या अर्थाने फ्रान्सचे होते. तर अशा पद्धतीने हे दोन्ही सैनिक फ्रान्स आणि इंग्लंडच्या विरोधात इथे संघर्ष करणार होते. 18,000 troops in all. Since most French officers had been aristocrats who were now fleeing the revolution in large numbers, they were seriously short of professional leadership. 18,000ची सैन्य संख्या घेऊन खऱ्या अर्थाने फ्रेंचचे अधिकारी जे आहे, लष्करी प्रमुख जे आहे ते निघाले. तर हे खऱ्या अर्थाने जे लष्कर आहे, ते अप्रशिक्षित लष्कर होतं. म्हणजे ते रेग्युलर लष्कर नव्हतं आणि रेग्युलर लष्कर नसल्याकारणाने तिथे सैनिकांना व्यवस्थित जर आपण म्हणायला जाऊया, लष्करी प्रशिक्षण दिलं गेलं नव्हतं. हे घाईघाईत निर्माण झालेलं लष्कर होतं. तर त्यामुळे यांना चांगल्या लष्करी अधिकाऱ्याची वानवा फार होती. कारण की राजनिष्ठ लोकं जे होते, जे लष्करामध्ये होते, ते आता मारले गेले होते आणि काही विरोधात गेले होते. त्यामुळे रिपब्लिकन अधिकारी असे काही व्यवस्थित लष्करी अधिकारी नव्हते, की ज्यामुळे खऱ्या अर्थाने युद्धाला ते तोंड देतील. तर अनुभवहीनता फ्रेंच लष्करामध्ये तुम्हाला होती. तर तसाच हा अधिकारी आहे. Their commander, General Jean-François Carteau, was a फ्रान्स कार्टू नावाचा हा जनरल आहे. loyal Republican, but a court painter by trade with no military training. To make हा जो अधिकारी दाखवला तो कोर्ट पेंटर होता. म्हणजे आणि तो मग त्याला लष्करी हुद्द्यावर घेण्यात आलं होतं. तर त्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता, की तेव्हाची अवस्था कशी होती त्यांची. matters worse, one of his few professional officers, his artillery commander, Colonel Don Martin, had been badly wounded on the approach to Toulon. Antoine Salicetti, a Corsican deputy of the National Convention in Paris, recommended as his replacement a fellow countryman, a 24-year-old artillery officer who was passing Toulon en route to the front, named Napoleone Bonaparte. आता नेपोलियनचं आगमन टुलोनच्या या प्रक्रियेमध्ये कसं आलं? तर जो तोफदळाचा प्रमुख होता टुलोन बंदरावरचा तो एका युद्धामध्ये जखमी झाला आणि त्यामुळे तोफखाना दळ कोणत्याही प्रकारे कार्यरत नव्हतं. तर अशा वेळी हा जो तुमच्या डाव्या साइडला एक व्यक्ती दिसतोय त्याचं नाव आहे सॅलिसिटी.
हा सॅली सिटी कॉर्सिकन बेटावरचा रिपब्लिकन सभागृहातला प्रतिनिधी होता. तर याने सॅली सिटीनेच खऱ्या अर्थाने या तोफदळाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीमध्ये तिथले नॅशनल कन्व्हेन्शनला एक मत दिलं, की आपण नेपोलियनची या संपूर्ण सेनापतीच्या तोफदळाचा प्रमुख म्हणून नियुक्ती करा. आणि कॉर्सिकन असल्या कारणाने तो नेपोलियनला चांगला ओळखत होता आणि तो एक प्रशिक्षित लष्करी अधिकारी असल्या कारणाने नेपोलियनला ही जबाबदारी मग सॅली सिटीच्या बोलण्यावरून देण्यात आली, की त्याने टुलॉन बंदरावरचा वेढा उठवावा. Or Bonaparte. Bonaparte was a professional soldier, but he'd seen almost no active service. Nevertheless, Salicetti was impressed by his manner, and most of all, his politics. Bonaparte had just written a political pamphlet, a short story about a young artillery officer who berates his fellow diners for their disloyalty to the Republic. General Carteau thought it wise to accept Deputy Salicetti's recommendation. हे नेपोलियनचं दुसरं वाक्य आहे, ज्यामध्ये तो म्हणतो, "वन कॅन रिमेन 24 इफ नेसेसरी 36 आवर्स विदाऊट ईटिंग, बट वन कॅन नॉट रिमेन 3 मिनिट्स विदाऊट गन पावडर." याचा अर्थ असा, की त्याचं म्हणणं नेपोलियनचं होतं, की एखादा मनुष्य जो आहे, तो 24 तास अथवा 36 तास जो आहे, तो अ, अन्नाच्या शिवाय राहू शकतो. पण तो 3 मिनिट सुद्धा गन पावडरच्या आधारे राहू शकत नाही. अर्थात गन पावडरची जी महत्त्व आहे, ते युद्धामधलं ते त्याने इथे विशद केलेलं आहे. आता हे टुलॉन बंदराचं स्थान आहे, जे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात. तर हे संपूर्ण मॅप जो आहे तो लक्षात घ्या थोडंसं. The great port of Toulon was well defended by city walls. ही जी संपूर्ण तुम्हाला दिसत आहे पांढरी पट्टी, ही टुलॉन बंदराला एका भिंतीने तिथे संरक्षित केलेली दिसून येते. A dozen outlying forts and redoubts. आणि हे जे तुम्हाला बाहेरची पांढरी पट्टी दिसत आहे या संपूर्ण साइडला, ही तिथे टुलॉन बंदरावर जे राजनिष्ठ आणि ब्रिटिश अधिकारी, सैनिक आणि शत्रू राष्ट्रांचे जे सैनिक आहे, त्यांनी या संपूर्ण एरियाला जो कव्हर दिलेला होता, मोठमोठे लष्करी दळ सैनिकांची स्थापना इथे करून, तर तो या संपूर्ण एरियामध्ये त्यांनी ब्लॉक करून टाकला होता, की जेणेकरून जे फ्रेंच सैनिक आहे, ते त्यांच्यावर आक्रमण करू शकणार नाही. इतकं सुरक्षा त्यांनी या बंदराला इथे देऊ केलेली होती. कडक तटबंदी जर आपण म्हणायला जाऊया आणि इथे प्रत्येक लष्कराचं दळ इथे त्यांनी ठेवलेलं होतं. जेणेकरून बाहेरून आक्रमण होणे कठीण राहील या बंदराला. त्याचबरोबर इथे सुद्धा तुम्हाला दिसून येईल. इथे तुम्हाला 2 पोर्ट दिसून येईल खाली या अर्थाने. तर या 2 पोर्टवर सुद्धा त्यांनी अर्थातच स्पेनच्या राष्ट्राने ब्रिटिशांसोबत इथे भाग घेतला होता. तर या प्रक्रियेतून या ब्रिटन आणि स्पेन यांनी इथे आपले सैनिक दळ इथे या 2 ठिकाणी ठेवलेले होते. जे सुद्धा त्यांनी फोर्टिफाईड करून टाकले होते. म्हणजे किल्लेवजा गडीने ते बांधून टाकलेले होते. आता फ्रेंच सैनिकांसाठी कठीण असं झालं, की इथे एंटर करायला त्यांना इथे युद्ध करावं लागणार होतं आणि इथे तर नौदळच होतं सगळं आणि या साइडला सुद्धा. तर अशा पद्धतीने इथून सुद्धा ब्लॉक त्यांनी करून टाकला आणि इथून सुद्धा ते फ्रेंच सैनिक जाऊ शकत नव्हते. तर अशा पद्धतीने फ्रेंचांच्या अप्रशिक्षित सैन्याच्या समोर अर्थात नेपोलियन समोर हा तिढा होता टुलॉन जिंकण्याचा. They were held by 2,000 British soldiers and sailors. इथे हे जे फ्लॅग दिसतात, तर इथे 2000च्या जवळपास ब्रिटिश अधिकारी आणि नाविक दलाचे सैनिक होते सगळे या साइडला हे पूर्ण. 6,000 Spanish troops, 6,000 10,000 स्पॅनिश ट्रूप्स होते आणि 6,000 Neapolitans, and 800 Sardinians. 6,000 राष्ट्रवादी लोक जे होते आणि 8,000 जे आहे ते सार्डिनियन लोक होते. म्हणजे जो सार्डिनिया प्रांत इटालियन प्रांत होता त्याचे सैनिक होते. तर अशा पद्धतीने मोठमोठे लष्कर इथे त्यांच्या विरोधात होते. Artillery would be the key to overcoming these formidable defenses. त्यामुळे या इतक्या सुरक्षा प्राप्त टुलॉन बंदरावर एकच उपाय होता, तो म्हणजे तोफ दळांचा चांगला वापर. अर्थात आर्टिलरीच्याच वापरामुळे ही तटबंदी मोडून काढणे शक्य होते. बाकी कोणत्याही लष्करी आक्रमणावर हे डिपेंडिंग नव्हते. But when Bonaparte was put in command of the artillery on the 16th of September, he found himself with few cannon
not enough trained gun crews, and a shortage of gunpowder and shot. आता नेपोलियन जेव्हा या ठिकाणी आला, तेव्हा त्याने आपली अडचण जी आहे ती ओळखली. त्याची अडचण काय होती, की नेपोलियनच्या अंडर जे सैनिक देण्यात आलेलं होतं, ते एक तर अप्रशिक्षित होतं. त्याचबरोबर त्याची आर्टिलरी जी आहे, म्हणजे तोफखाना जो आहे, तो फार चुकीच्या पद्धतीने अप्रशिक्षित असल्या कारणाने फार कमी होता. म्हणजे त्यांच्याकडे तोफा नव्हत्या, त्यांच्याकडे तसे प्रशिक्षित सैनिक नव्हते, जे बरोबररित्या तिथे गोलंदाजी करतील. तर त्याचबरोबर सैनिक संख्या सुद्धा कमी होती. तर इथे नेपोलियनला खूप कठीण चाललेलं होतं, की कशा पद्धतीने आपण या कुचकामी सैन्यानिशी इथे आक्रमण करावं. तर त्याने त्याच्यावर कसा उपाय केला, तर ते आपण बघूया आता पुढे. With relentless energy and determination, Bonaparte transformed the situation, requisitioning unused guns, training infantrymen to work them, setting up a new forge and workshop, and arranging transport from Marseille of 100,000 sandbags for constructing new batteries. आता नेपोलियनने मग आपल्या जे खऱ्या अर्थाने त्याचं एक योग्यता होती, ती म्हणजे अगदी चिकाटीने सगळ्या समस्यांना त्याने अभ्यासलं आणि त्या अभ्यासावर उत्तर त्याने काय शोधलं, तर त्याने पहिले सगळ्या सैनिकांना इथे काही दिवस प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न केला. त्याने प्रशिक्षण दिलं त्यांना कशा पद्धतीने तोफा चालवायच्या. काही ज्या तुटलेल्या तोफा होत्या, त्या पुन्हा पुनर्दुरुस्त केल्या. नवीन तोफांची त्यांनी निर्मिती केली. अ, बारुदांची निर्मिती त्याने तिथे केली. आणि काही असे कंपाउंड्स बांधले, की ज्याच्यातून ते प्रशिक्षण घेतीलच आणि त्याचबरोबर काही प्लॅटफॉर्म सुद्धा त्याने त्या कालखंडामध्ये बांधले, की ज्यामुळे आपल्याला युद्धामध्ये त्यांची मदत होईल. तर अशा पद्धतीने नेपोलियनने अतिशय चिकाटीने एक नवीन नौदळ त्या कालखंडामध्ये बांधलं. अगदी 10 ते 15 दिवसाच्या कालखंडामध्ये. हे त्याचं वैशिष्ट्य होतं. एकदम तो न थकता सगळे कामं करत होता. तर त्याचा परिणाम तुम्हाला पुढे दिसेल. Through hard work, he was ultimately able to build his force up to 64 officers and 1,500 men, manning 100 cannon, howitzers, and mortars. आता हे जे तुम्हाला दिसत आहे तोफांचं दळ, तर हे नेपोलियनने त्या दिवसांमध्ये तयार केलेलं आहे. तर यामध्ये 64 अधिकारी त्याने तयार केले, 15,000 सैनिक त्यांच्या अंडर दिले आणि 1,000 तोफा ज्या आहेत, ते त्याने निर्माण केल्या. तर बघा हे किती ते किती दिवसामध्ये त्याने हे करून टाकलं. हे त्याची खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य होतं त्याचं. तर एका काही दिवसांमध्ये 64 अधिकारी, 15,000 सैनिक आणि 1,000 तोफा त्याने निर्माण केलेल्या होत्या. Within days, Bonaparte had established two new forward batteries with good revolutionary names, La Montagne and Sans-Culottes. त्याने मग हे सगळी तयारी केल्यानंतर या ठिकाणी 2 ज्या आहेत त्या छावण्या ठेवल्या लष्कराच्या. अर्थात तोफदळांचं जे बॅटरीज म्हटलं गेलेलं आहे. बॅटरीज म्हणजे काय? जिथे तोफा तिथे सिच्युएटेड केल्या जातात. जिथे त्यांना स्थिर करण्यात येतं. असे 2 प्लॅटफॉर्म त्याने बांधले, की ज्याद्वारे खऱ्या अर्थाने त्याची योजना बघा काय होती. Which brought Toulon's inner harbor within range and forced Admiral. तर बघा इथे त्याने या 2 बॅटऱ्या ज्या स्थापन केल्या त्या याचसाठी, की इथे मध्ये यांच्या या खालच्या मदतीसाठी 1 मिनिट. हां. तर या साइडला तुम्ही बघू शकता, की मध्ये नावं दिसतात समुद्राच्या तिथे. तर हे खाली जो ब्रिटिश फ्लॅग तुम्हाला दिसून येतो, त्या पोर्टला मदत करण्यासाठी होत्या आणि जर इकडून कोणी जर आलं समजा या साइडने जर कोणी आलं फ्रेंचांचे नौदल, तर इथे त्यांना रोखण्यासाठी सुद्धा त्या होत्या. तर आता जेव्हा नेपोलियनने ही खाली जागा बघितली आणि इथे आपले तोफा सिच्युएटेड केल्या आणि या सिच्युएटेड केल्यानंतर ह्या ज्या जहाज आहेत, त्या त्याच्या माऱ्याच्या कक्षेमध्ये आल्या. तर इथे तुम्हाला जे लेन दिसते ती तोफदळांच्या त्याच्या आक्रमणाची होती. म्हणजे इतकं डोकं त्याने लावलं, की ज्याच्यामुळे काय होईल, तर इथल्या नावा ज्या आहेत त्या हटून जातील या साइडने आणि ते पुन्हा पोर्टवर Good जातील. to move all his ships closer to the port. Bonaparte also came up with a plan, one that would allow the French to bypass most of Toulon's defenses and secure. त्याने जसा तो प्लॅन मगाशी आता जे दाखवलं ते केला. त्याचबरोबर दुसरा प्लॅन सुद्धा त्याने एक केलेला होता. तर तो प्लॅन जो आहे त्याचा अधिकारी जो होता महत्त्वाचा, त्याला त्याने तो सांगितला. तो काय होता? The rapid victory the Republic so desperately needed. Bonaparte argued that if Fort Legillette could be captured, which looked out across the harbour, he could fill it with heavy guns and
and shelled the British and Spanish fleet at anchor. नेपोलियनने असं म्हटलं की आपण जर हा लेग्युलेट नावाचा जो ब्रिटिश आणि स्पेन आर्मीचा महत्वाचा पोर्ट आहे तो जर जिंकला तर आपण खऱ्या अर्थाने मग इथून तोफांची स्थापना करून आपण इथे टुलॉन बंदरावर असणारे जे नौदल आहे शत्रू पक्षाचं त्याच्यावर मारा करू शकतो. त्यामुळे काय होईल की त्यामुळे खऱ्या अर्थाने जर बघायला जाऊया आपण तर आपल्याला एक अशी संधी मिळेल की ज्यामुळे तिथलं नौदल जे आहे त्या पोर्टमधलं ते सगळंच्या सगळं बाहेर काढावं लागेल त्यांना. आणि हे नौदल बाहेर काढलं की खऱ्या अर्थाने आपल्याला टुलोन बंदरावर चढाई करता येईल व्यवस्थित. हा एकमेवच पर्याय त्यांच्याकडे होता. कारण की इतर ठिकाणी जी तटबंदी होती आणि जे संरक्षण दळ यांनी स्थापन केलं होतं ते भेदणं फार कठीण होतं. त्यामुळे हा प्लॅन जो आहे खऱ्या अर्थाने फार अतिशय व्यवस्थित आणि चांगला प्लॅन होता. Admiral Hood would be forced to abandon the port and take with him the Allied soldiers that Toulon relied on for its defense. General Carteau saw the merits of Bonaparte's plan, and on the 22nd of September, French forces attacked Montcaire. तर नेपोलियनचा हा प्लॅन त्याच्या अधिकाऱ्याने ऐकला आणि त्याला तो तात्काळ आवडला. त्याने काय ऑर्डर दिली 22 सप्टेंबर 1793 साली, की आपण माउंट कायरे ह्या जो बेट हे आहे तळ आहे ब्रिटिशांचा, स्पेनचा त्याच्यावर आक्रमण करू. मग याला नष्ट केल्यानंतर सहज हे 2 पोर्ट जे आहे शत्रूचे ते आपण उद्ध्वस्त करू शकू. मग इथे फ्रेंचांचं तोफदळ कार्य करेल. पण नेपोलियनने म्हटलं होतं, की आपण फुल फोर्सने याच्यावर आक्रमण करायला पाहिजे. म्हणजे जेवढी 3,000ची संख्या त्याने सांगितली होती, की मला 3,000 सैनिक तुम्ही द्या, की ज्यामुळे मी हे माउंट कैरे जो आहे तो जिंकून घेईल. पण त्याच्या अधिकाऱ्याने ते ऐकलं नाही आणि उलट फक्त 400 जणांची टोळी नाही का, ती नेपोलियनला त्याने दिली आणि त्यांची फक्त 3,000 च्या ऐवजी जी 400 ची टोळी आहे, त्यांनी याच्यावर आक्रमण केलं. But to Bonaparte's exasperation, while he'd argued for an attack by 3,000 men, the indecisive Carteau committed only 400. Not only was the attack easily repulsed, but it alerted the Allies to the danger. Within 48 hours, they'd तर परिणाम त्याचाच झाला. नेपोलियनने म्हटलं होतं मला 3,000 सैनिक द्या. पण त्याच्या अधिकाऱ्याने फक्त 400च सैनिक त्याला दिले आणि त्याचा परिणाम काय झाला, की त्यांनी आक्रमण तर केलं, पण हे आक्रमण जे आहे ते अपयशी ठरलं आणि त्यांना माघार घ्यावी लागली. आणि याच्यामुळे काय झालं, की शत्रू पक्ष जो आहे तो सावध झाला, की आपल्यावर पुन्हा आक्रमण करू शकतील हे. म्हणून त्यांनी जो माउंट कायरे मधले जे एकूण नष्ट झालेलं ठिकाण होतं, ते पुन्हा त्यांनी रिबिल्ड केलं आणि पुन्हा सैनिकांची शिबंदी तिथे जी आहे ती स्थापन केली. याच्यामुळे अधिक कठीण काम ते झालेलं होतं. forced Montcaire with thousands more troops and built a new fort named Fort Mulgrave, bristling with 20 cannon. The position was now so strong, the French nicknamed it Little Gibraltar. जनरल डोगोमेअर जो लष्करी अधिकारी होता त्या कालखंडामधला तिथला, तर त्याने हे बोनापार्टचं ते प्लॅन बघितल्यानंतर हे स्टेटमेंट दिलं होतं, की "देअर इज ओन्ली पॉसिबल प्लॅन दॅट इज बोनापार्ट्स." म्हणजे एकमेव विजय मिळवण्याची युक्ती अर्थात बोनापार्टची युक्ती असं त्याने म्हटलेलं होतं. तर तो तिथे आला होता. Finally, in mid-November, an experienced professional soldier arrived to take command of French forces, General Dugommier. जनरल डुगोमियर हा काही दिवसानंतर तिथे आलेला होता. तो एक निष्णात सैनिक अधिकारी होता आणि त्याने नेपोलियनचा प्लॅन जेव्हा तिथे आल्यानंतर ऐकला, तेव्हा त्याने नेपोलियनला फुल सपोर्ट देण्याचे आश्वासन दिले आणि त्याचा परिणाम पुढे मग चांगला झालेला आहे. He saw at once that Bonaparte's plan was the only way to take Toulon and gave it his full backing. Bonaparte, promoted to major, got to work, overseeing construction of several more batteries in preparation for the decisive assault. One forward battery was so exposed to enemy fire that men refused to be sent there. So Bonaparte renamed it La Batterie des Hommes Sans Peur, the battery of men without fear. And suddenly there was no shortage of volunteers. It was an early display of Napoleon's genius for inspiring his soldiers.
one that would serve him well in the years ahead. On the 30th of November, the Allied Land Forces commander, British आता त्या बंदरावर नेपोलियनने मग एक चांगलं आक्रमण करण्यासाठी जेव्हा सैन्याची जमाजमा केली, त्याच्या डुमोगियर अधिकाऱ्याने त्याला संमती दिली की तू फुल फोर्सने आक्रमण करू शकतो. तर त्याने तिथे व्यवस्थित लष्करी सज्जता ठेवली. आणि दुसरीकडे या साईडला जर आपण बघायला जाऊया, जे ब्रिटिश सैनिक आणि फ्रान्सचं सैनिक एकमेकांच्या समोर होतं, तर इथे खऱ्या अर्थाने युद्ध आता सुरू होणार होतं 30 नोव्हेंबरला. जो ब्रिटिश अधिकारी होता, त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने या संपूर्ण फ्रान्सच्या सैनिकांवर आक्रमण केलं त्यांची संख्या बघता. तर त्याला विश्वास होता की आपण यांना खऱ्या अर्थाने पराभूत करू शकू. तर त्याने आधी तो यशस्वी झाला, पण कालांतराने त्याला पराभव पत्करावा General लागला. Charles O'Hara tried to seize back the initiative, leading an assault on the new French batteries facing Fort Malbousquet. At first, the attack was successful. The batteries were overrun, the French guns spiked. But a counterattack with much greater numbers, and led in person by General Dugommier and Major Bonaparte, drove back the Allies. General O'Hara himself was shot through the hand and captured. 12 years before, he'd surrendered to George Washington at Yorktown during the American War of Independence. आधी त्याला तो विजय मिळत गेला, कारण की लष्करी संख्या फार मर्यादित होती. पण त्या ठिकाणी डुमोगोमेर आणि त्यानंतर नेपोलियन या दोघांनी स्वतःचं लष्कर आणलं आणि अशा पद्धतीने आधी जो त्यांचा विजय होणार होता ब्रिटिशांचा, तो नंतर पराभवामध्ये परिवर्तित झाला. हे जे युद्ध झालं, त्या युद्धामध्ये या ब्रिटिश सैनिकांना तिथे पराभव पत्करावा लागला. स्वतः इथे जर आपण बघायला जाऊया, तर जो अधिकारी होता ब्रिटिशांचा, तो पकडला गेला. फ्रान्सच्या सैनिकांनी त्याला पकडलं. हा तो सैनिक अधिकारी होता की ज्याला अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामध्ये सरेंडर करावं लागलं होतं आधी, आणि आता त्याला फ्रान्सच्या नेपोलियनच्या सैनिकांसमोर सरेंडर करावं लागलं. Now he got to surrender to Napoleon Bonaparte. In the early hours of the 18th of December, in howling wind and driving rain, the French launched a major assault. इथे आता नेपोलियनने जे त्याचा प्लॅन होता हे बेट काबीज करण्यासाठी किंवा हे क्षेत्र काबीज करण्यासाठी, त्याच्यावर वर्क करायला सुरुवात केली. आणि त्याला तेव्हाच्या कालखंडामध्ये जनरल डुगोमेरने 3,000 ते 4,000 सैनिक दिले, जशी त्याला इच्छा होती त्या पद्धतीने. त्याचा परिणाम काय झाला बघा. On Fort Mulgrave, the wet conditions made muskets useless except as clubs or with bayonets. Bonaparte led the second wave in person. Amid fierce hand-to-hand fighting, his horse was killed under him, and he was bayoneted in the thigh by a British sergeant, a wound that came within inches of ending his life and radically changing the course of history. इथे त्यांनी फ्रेंचांनी जेव्हा आक्रमण करायला सुरुवात केली, तर हे खूप भीषण युद्ध तिथे त्या कालखंडामध्ये झालं. पाऊस चालू होता, चिखल झालेला होता, त्यामुळे सैनिकांसमोर खूप कठीण प्रसंग होते. आणि ही जे युद्ध होतं ते फक्त बंदुकांवरच नाही, तर आता ते हाताच्या एकदम समोर जसं प्रत्यक्ष युद्ध राहतं, सैनिक आमने-सामने जे राहतात, तसं ते सुरू झालेलं होतं. आणि यामध्ये नेपोलियनने सुद्धा पुढाकार घेतला. स्वतः तो 2 रेजिमेंट घेऊन तिथे त्याने आक्रमण केलं. आणि या रेजिमेंटमध्ये खऱ्या अर्थाने त्याचा करत असताना घोडा सुद्धा मारला गेला. आणि एक गोळी त्याला अगदी चाटून गेली. म्हणजे तो त्यामध्ये मृत्युमुखी सुद्धा पडला असता. पण ते काही झालं नाही आणि हे आक्रमण कंटिन्यू सुरू राहिलं. आपला हा व्हिडिओ 1 मिनिटाचाच राहिला आहे शेवटपर्यंत, म्हणजे या सेशनचा. तर हे मध्ये बंद पडलं तर तुम्ही रिजॉइन करून घ्याल. Finally, the Allied garrison was overwhelmed. Mulgrave fell to the French. Fort L'Aiguillette and Tour de la Balaquière were soon also in French hands. By the following afternoon, the French had 10 heavy guns in L'Aiguillette, placing the Allied ships within range.
Admiral Hood could not expose अशा पद्धतीने त्याने हा फोर्ट काबीज केला आणि इथे तोफांची सुरुवात केली टुलॉन बंदरावर. his valuable ships of the line to such a threat. He had no option but to order an immediate evacuation of the fleet and garrison from Toulon. टुलॉनवर